हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅनवामधले 5 टेक्स्ट ॲप वापरून आपण टेक्स्टना वेगवेगळे इफेक्ट्स कसे देऊ शकतो. तर चला सुरुवात करूया. तर आपलं पहिला ॲप मी तुम्हाला दाखवणार आहे टाईप कटआउट. याच्यासाठी क्रिएट न्यूला जातो. क्रिएट न्यूला गेल्यावरती इथे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही साईज घेऊ शकता. मी क्रिएट न्यू इंस्टाग्राम पोस्ट घेतो. ओके, सो आता इथे मी सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यात पहिला इफेक्ट दाखवणार आहे टाईप कट आउट. ओके, तो आता आपल्याला ॲपवर काम करायचं आहे. सो आपल्या इथे लेफ्ट हँड साईडला ॲप्स असतात, तिथे क्लिक करायचं. ॲप्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे जे ॲप पाहिजे त्याचं नाव टाईप करायचं. जसं मला पाहिजे टाईप कटआउट इथे आलेलं आहे. टाईप कटआउटवर मी क्लिक केलं. आता हे ॲप काय करतं, तर तुमच्याकडे जी एखादी इमेज असेल तर ती इमेज या टाईप मॅटरमध्ये सेट करतं. ओके, आता इथे आपल्याला 2 ऑप्शन मिळतात, यूज सिलेक्टेड इमेज आणि चूज फाईल. राईट, चूज फाईल म्हणजे तुम्हाला एखादी फाईल जर अपलोड करून तुम्हाला ती वापरावी लागते किंवा चूज करावी लागते. आणि यूज सिलेक्टेड इमेज म्हणजे काय ते दाखवतो. तर यूज सिलेक्टेड इमेज म्हणजे मी आधी इथे एखादी फाईल एलिमेंट्समधून फोटो चूज करतो आणि तो इथे घेतो. सो मी एलिमेंट्सला आलो आणि इथे मला समजा फ्लॉवर हवं आहे, तर इथे मी टाकणार फ्लॉवर्स. ओके, इथे फ्लॉवर्समध्ये गेलो तर तिथे फोटोज मला पाहिजे, तर सी ऑल. त्याच्यामधून मला फ्लॉवर्सचा फोटो एखादा पाहिजे असेल तर हा फोटो मी क्लिक करतो. फोटो इथे आलेला आहे. ओके, आता ॲप्समध्ये आपल्याला जायचं आहे. त्या ॲप्सचं नाव आहे टाईप कटआउट. ते आपण ओपन केल्यामुळे इथे खाली आलेलं आहे सगळ्यात एंडला. सो क्लिक ऑन टाईप कटआउट. आता इथे टाईप कटआउट हा त्यांनी तिथे आपल्याला दिलेला आहे. इथे टेक्स्ट दिसते तुम्हाला, तिथे त्यांनी लिहिले कटआउट. त्या कटआउटच्या जागी तुम्हाला जे काही पाहिजे असेल जे टेक्स्ट मॅटर तुम्ही टाईप करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे टाईप करतो फ्लॉवर. ओके, आणि एंटर बटन प्रेस करतो तर तो नेक्स्ट लाईनला जातो. मग मी इथे टाकेन व्हॅल्यू, फ्लॉवर व्हॅल्यू असं मी इथे लिहिलेलं आहे. आता इथे मला याच्यामध्ये इमेज टाकायची असेल, त्याच्या आधी जर तुम्हाला थोडंसं फॉन्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथे वेगवेगळे फॉन्ट येतात. इथून तुम्ही त्यांनी जे दिलेले फॉन्ट आहेत त्यातला कुठलाही फॉन्ट तिथे वापरू शकता. मी समजा हा फॉन्ट घेतला, ॲडोर कॅट्सचा फॉन्ट घेतो. ओके, ॲडोर कॅट्सचा फॉन्ट घेतल्या मला इथे लगेच त्याच्यामध्ये चेंज झालेला दिसतो फॉन्टमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आउटलाईनचा थिकनेस वाढवायचा असेल वाढवू शकता. वरती तुम्हाला त्याचा दिसतंय प्रिव्ह्यू. नंतर तुम्हाला कलर बदलायचा असेल कलर चेंज करू शकता. आउटलाईन नको असेल तर आउटलाईन ऑफ करू शकता. हवी असेल तर टेक्स्ट आउटलाईन ऑन करू शकता. सो आता मी इथे काय करणार, ही इमेज मी सिलेक्ट केलेली आहे तर मी इथे क्लिक करणार यूज सिलेक्टेड इमेज. तर यूज सिलेक्टेड इमेज केल्यावर त्याने आतमध्ये इथे टेक्स्ट घेतलेले, टेक्स्टच्या आतमध्ये म्हणजे तो फोटो घेतलेला आपल्याला दिसतंय फ्लॉवर व्हॅलीमध्ये. ॲड टू डिझाईन केलं तर ते डिझाईन इथे ॲड झालेलं मला दिसतंय. ओके, फ्लॉवर व्हॅलीचं हे डिझाईन मला ॲड झालेला इथे दिसलेला आहे. तो बी बॅकग्राऊंडचा फोटो नको असेल तर तुम्ही तो डिलीट करू शकता. आणि इथे हा फ्लॉवर व्हॅली फॉन्ट टेक्स्ट मला मिळालेला आहे. ओके, सो हा फर्स्ट इफेक्ट होता आपण आता बघितलेला टाईप कटआउट. आता पुढच्या ॲपकडे आपण वळणार आहोत. आता आपण सेकंड ॲप बघणार आहोत. सेकंड ॲपचं नाव आहे कूल टेक्स्ट मेकर. ह्याच्यामध्ये हा जो टेक्स्टचा इफेक्ट दिसतोय हा असा इफेक्ट आपल्याला तिकडे क्रिएट करता येईल ते ॲप वापरून. तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे ॲप्समध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट हँड साईडला ॲप्समध्ये गेलं. ॲप्समध्ये आल्यावरती इथे आपल्याला जे ॲप हवं आहे ते शोधायचे. तर मला हवं आहे कूल टेक्स्ट मेकर. इथे खाली ते दिसते आपल्याला. कूल टेक्स्ट मेकरला मी आलो. तर कूल टेक्स्ट मेकरला आल्यावर तो ते ॲप सर्च करतोय आणि आपल्याला ते देईल तो. हे बघा, असं सगळ्यात पहिलं जे आहे सी लिहिलेलं एक्सप्लेनेटरी मार्क कूल टेक्स्ट मेकर ते वापरायचं आहे. मी तिथे क्लिक केलं. ओके, आता कूल टेक्स्ट मेकरला आल्यावर आपल्या इथे वेगवेगळ्या स्टाईलमधले टेक्स्ट दिसतात की आपल्याला कसा टेक्स्ट हवा आहे. तर आपण ह्याच्यातून जो पाहिजे तसा टेक्स्ट सिलेक्ट करू शकतो. तर समजा मी टेक्स्ट घेतो इकडे हा हेल्लोवाला. ओके, क्लिक केलं.
ओके, आता इथे ह्याची आउटलाईन आहे, स्ट्रोक आहे, तो स्ट्रोक जरा कमी करतो मी, थोडा कमी केला, वाढवला, तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही स्ट्रोक अरेंज करू शकता. आता इथे टेक्स्ट लिहिलं, त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते टेक्स्ट तुम्ही देऊ शकता. 25 कॅरेक्टर्स अलाउड आहेत तिकडे, 25 कॅरेक्टर्स फक्त अलाउड आहेत. सो मी इथे टाईप करतो कूल टेक्स्ट. ओके, आता इथे असं दिसतंय, आपल्याला थोडंसं स्ट्रोक कमी जास्त करायचा. तुम्हाला इथे आल्यावर जो फॉन्ट हवा आहे तर तुम्ही चूज करू शकता. तर इथे बरेच फॉन्ट त्यांनी दिलेले आहेत. मी हा फॉन्ट घेतला, त्याने परत थोडंसं कमी जास्त केला टाईप. ओके, अँड देन ॲड टू डिझाईन. इथे स्ट्रोकचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला कुठला कलर हवा असेल स्ट्रोकला, तो कलर तुम्ही इथून अप्लाय करू शकता. मी ब्लॅकच ठेवलेला आहे. रिकॉन ॲड टू डिझाईन, तर ते तुम्हाला इथे डिझाईनमध्ये ते टेक्स्ट आलेले दिसतात. ओके, आता इथे तुम्ही या डिझाईनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ते टेक्स्ट दिसतात आतमध्ये. त्यांचा कलर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही इथून वरून कलर जे लिहिलेलं आहे तिथून तुम्ही कलर त्याचा तुम्हाला पाहिजे तो तिथे चेंज करून देऊ शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये कलर चेंज झालेला दिसेल. मी थोडेसे व्हायब्रंट कलर घेतलेले आहेत. ओके, सो अशा प्रकारे कूल टेक्स्ट हे जे ॲप आहे, कूल टेक्स्ट मेकर, ह्याचा यूज अशा टाईपचे डिझाईन्स क्रिएट करण्यासाठी होतो. हे आपण सेकंड ॲप बघितलेला आहे. आता आपण नेक्स्ट थर्ड ॲप बघूया. आपल्या तिसऱ्या ॲपचं नाव आहे टाईप वार्प. टाईप वार्प हे ॲप आपण आता बघणार आहोत. सो पुन्हा एकदा ब्लँक पेज आहे इथे. सो मी इथे ॲप्समध्ये क्लिक करतो आणि नाव टाईप करतो टाईप वार्प, TYPE, टाईप वार्प. ओके, एंटर. टाईप वार्प. इथे टाईप वार्प हे जे फर्स्ट ऑप्शन आलेलं आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता टाईप वार्प काय करतोय तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल. इथे टेक्स्ट लिहिलेले आहे, त्या टेक्स्टमध्ये तुम्हाला जो पाहिजे तो टेक्स्ट तुम्ही ॲड करू शकता. ग्राफिक, ओके, डिझाईन, हा टेक्स्ट मी इथे ॲड केलेला आहे. इथून तुम्हाला जो पाहिजे तो फॉन्ट चेंज करू शकता, फॉन्टचा कलर चेंज करू शकता. इथे महत्त्वाचं आहे शेप. त्याच्यामध्ये इथे त्यांनी वेगवेगळे डिफरंट असे शेप्स दिलेले आहेत. आता पहिला शेप चूज केला आहे तर ह्याच्या शेपमध्ये हे खाली दिलेले टाईप मिळतात. सो मी इथे क्लिक केलं तर ते बदलणार. ओके, सो असं स्क्रोल केल्यावर तुम्हाला इथे त्याचे टाईप मिळतील. इथे मेन शेप वरती आहे ते. आता ह्यातला समजा हा शेप मी घेतला तर याच्यामध्ये जे 2 टाईप आहेत ते तुम्हाला इथे मिळणार. मग तुम्हाला त्यातला जो पाहिजे तो टाईप तुम्ही इथे चूज करू शकता. तुम्हाला जो पाहिजे तो इथे चूज करू शकता. अँड देन ॲड टू डिझाईन. ॲड टू डिझाईन केल्यावर हे इकडे ॲड झालेलं आहे डिझाईनमध्ये. ओके, सो हे जे आत्ता आपण बघितलं त्या टूलचं नाव होतं टाईप वार्प ॲप्लिकेशन. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे टाईप वार्प ॲप्लिकेशन. आता आपण त्याच्या नेक्स्ट ॲपकडे वळूया. ओके, आता आपण जे फोर्थ ॲप बघणार आहोत त्या ॲपचं नाव आहे टाईप क्राफ्ट. सो टाईप क्राफ्टसाठी आपल्या पुन्हा जायचं ॲप्लिकेशनवर. ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे मी आलेलो आहे सर्च कॅनवा ॲप्समध्ये. मी त्या ॲपचं नाव टाईप करतो TYPE, टाईप क्राफ्ट. इथे आलेलं आहे नाव. सो क्लिक ऑन धिस. हे जे ॲप दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसते त्यांनी टेक्स्ट लिहिलेले आहेत हॅलो वर्ल्ड. सो आता इथे मला काय जे पाहिजे ते मी टाईप करणार. सो मी देतो आहे कॅनवा, त्याच्यानंतर एंटर, ग्राफिक, एंटर, डिझाईन. ओके, सो अशा 3 लाईन्स मिळाल्या आहेत, कॅनवा, ग्राफिक, डिझाईन. तर इथे जर तुम्ही चेक केलं तर इथे तुम्हाला फॉन्ट दिसतोय. मी इथे क्लिक करतो. मला दुसरा फॉन्ट हवा असेल तर मी इथे दुसरा फॉन्ट घेतो. फॉन्ट इथे चेंज होतो. फॉन्ट चेंज झाल्यावर तुम्हाला त्याची अलाइनमेंट सेंटर हवी आहे, राईट हवी आहे, लेफ्ट हवी आहे, काय हवी आहे ते तुम्ही ठरवू शकता. फॉन्टचा कलर चूज करू शकता. तुम्हाला इथून जो पाहिजे तो कलर तुम्ही फॉन्टला अप्लाय करू शकता. इथे आलात की इथे तुम्हाला लेटर स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग असे ऑप्शन दिसतात. तुम्ही लाईन स्पेसिंग वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते इफेक्ट इथून तुम्ही देऊ शकता. सो मी थोडंसं असं दूर ठेवलं आहे. लेटर स्पेसिंग ठीक आहे, 0च ठेवलेलं आहे. आणि आता इथे तुम्हाला दिसते वार्प इफेक्ट. त्याच्या खाली आउटलाईन इफेक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला नुसतं असं आउटलाईन हवं आहे का विथ आउटलाईन हवं आहे ते पण तुम्ही इथून डिसाईड करू शकता.
विथ आउटलाईन केल्यावर परत आउटलाईनचा कलर, आउटलाईनचा थिकनेस किती हवा आहे ते सुद्धा तुम्हाला इथे चूज करता येतं. ओके, सो आपण विथ आउटलाईन थोडं ठेवलेलं आहे ते की आता इथे वार्प इफेक्ट आहे, इथे रेडीमेड इफेक्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला त्यातला पाहिजे तो घेऊ शकता. मी समजा या इफेक्टवर क्लिक केलं, सो हा आला, इकडे क्लिक केला, क्लिक केलं, इथे असे वेगवेगळे इफेक्ट्स मला त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. कॅनवा ग्राफिक डिझाईन. ओके, सो तुम्हाला कुठला पाहिजे तो इफेक्ट तुम्ही चूज करा. आता हा इफेक्ट चूज केला, तुम्हाला समजा त्याच्यात बदल करायचा असेल तर इथे एडिट शेप ऑप्शन दिलेला आहे. सो एडिट शेपला जर तुम्ही गेलात तर इथून तुम्हाला शेप एडिट करता येतो. ओके, सो इथे त्यांनी पॉईंट दिलेले आहेत आणि इथे हँडल्ससुद्धा दिलेले आहेत. तर तुम्हाला जर असा काही इफेक्ट वेगळा द्यायचा असेल तर तुम्ही तिथून तो इफेक्ट्स अप्लाय करू शकता, देऊ शकता. असा मी इफेक्ट दिलेला आहे. हा आहे डिस्टॉर्टेड. बेझियरला गेलात तर बेझियरमध्ये तुम्हाला आणखीन असं वेगळे इफेक्ट्स देता येतील. हे बेझियर इफेक्ट झालेत. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा टाईपचा इफेक्ट तिथे अप्लाय करायचा आहे. सो डिस्टॉर्ट बेझियर, त्याच्यानंतर शेप आहे, तर शेपमध्ये तो असा देतो. इथे शेप दिलेला आहे. तुम्हाला शेप स्केल जर आपण बदलला तर लहान झाला, फॉन्ट स्केल कमी केला, फॉन्ट जेवढे लहान केले तेवढा तिथे ते राहिलेलं आहे. सो यू कॅन गो विथ डिझाईन कॅनवा ग्राफिक्स. हे असं हवं असेल तर मी आता ॲड टू डिझाईन करतो. ॲड टू डिझाईन मी त्याच्यावर क्लिक केल्यावर तो इथे मला आउटपुट देतो आहे. ओके, आता मला वाटला नको, आता हा इफेक्ट नको, दुसरा देऊया. तर त्याच्यासाठी काय करायचं, यालाच जर द्यायचं असेल तर हा ठेवलेला आहे, पण मला जर दुसरा इफेक्ट काही द्यायचा असेल त्याच्यामध्ये दुसरा घेऊन ऑब्जेक्ट, तर मी दुसरा घेतो जस्ट. ओके, ह्याची डुप्लिकेट करतो मी इकडे, ह्याला खाली घेतो. ओके, आता इथे मी चेंज करतो. सो इकडे येतो एडिट शेपला, इथे मी क्लिक केले, आता हा इफेक्ट घेतला आहे आणि हा इफेक्ट मला जर हवा असेल तर इथे मी क्लिक करणार अपडेट एलिमेंट. सो अपडेट एलिमेंट मी ज्यावेळेला करणार त्यावेळेला आहे ते डिझाईनमध्ये तो चेंज करणार. मी ह्याची डुप्लिकेट घेतल्यामुळे इथे तसंच राहिलेलं आहे आणि खाली चेंज झालेला आहे. सो अशा प्रकारे आपण आता चौथा इफेक्ट बघितलेला आहे, टाईप क्राफ्ट नावाचा. आता वळूया पुढच्या इफेक्टकडे. आता आपण लास्ट 5th टूल बघणार आहोत, टेक्स्ट पाथ मेकर. ॲपचं नाव आहे टेक्स्ट पाथ मेकर. तर मी इथे ॲपला आलेलो आहे आणि इथे मी टाईप करणार आहे टेक्स्ट पाथ मेकर. तर इथे ते टूल आलेलं आहे टेक्स्ट पाथ मेकर, त्याच्यावर मी क्लिक करतो. तर या टूलमध्ये काय आहे की युअर टेक्स्ट इथे त्यांनी दिलेलं आहे, युअर टेक्स्ट म्हणून दिलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये बरेच लिमिटेशन्स आहेत की कधी कधी टेक्स्ट ओव्हरलॅपिंग होऊ शकतात, त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं असतं. सो आपल्याला जर वाटत असेल की तो व्यवस्थित टेक्स्ट करतो आहे तर त्याची सर्टन लिमिटेशन्ससुद्धा आहेत. सो इथे मी टाईप करतो टाईप ऑन पाथ टूल. ओके, आता हे अर्धवट आलेलं आहे इन कॅनवा. ओके, सो आता इथे मी क्लिक केलं तर हे अशा प्रकारे दिसते, टाईप ऑन पाथ टूल इन कॅनवा. इकडे आलो तर जे पुढे लिहिलेलं आहे ते इथे मागे ओव्हरलॅप झालेलं आहे. काही शेप्समध्ये ते वर्क करतं, काही शेप्समध्ये प्रॉब्लेम येतो. आता समजा हे हार्ट शेपवर आपल्याला हवं असेल, तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट तुम्ही ॲज युजल इथून फॉन्ट लिस्टमधून चूज करू शकता. ओके, फॉन्ट लिस्टमधून चूज केल्यावर फॉन्ट बोल्ड हवा आहे, इटालिक हवा आहे, कसा हवा आहे ते देऊ शकता. फॉन्टची साईज कमी जास्त करू शकता तुम्ही इथे. ओके, सो मी इथे ती ठेवलेली आहे 21. इथे स्पेसिंग असतं, फॉन्टचा कलर बदलता येतो. इथे स्पेसिंग दिले, तिथे जर मी क्लिक केलं तर हॉरिझॉन्टल स्पेसिंग मी वाढवलं. थोडंसं स्पेसिंग वाढवल्यावर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथे स्पेसिंग वाढवू शकतो. ओके, सो हे स्पेसिंग कमी किंवा जास्त आपल्याला इथून करता येतं. सो जेवढं टेक्स्ट मॅटर कुठला आहे काय आहे त्याच्यावरती इकडचे सगळे स्पेसिंग वगैरे आपल्याला तिथे ॲडजस्ट करावे लागतात. ओके, सो हा प्रिसेट आहे इथे, म्हणजे रेडीमेड त्यांनी शेप दिलेले आहेत, त्या शेपप्रमाणे आपण इथे टाईप करू शकतो ट्रायंगल. ओके, त्याच्यानंतर ड्रॉला जर तुम्ही गेला तर ड्रॉ अ सिंगल पाथ अँड युअर टेक्स्ट विल फॉलो इट, यूज अ बॅकग्राऊंड फॉर इझियर ट्रेसिंग. आता इथे मी क्लिक केलं, असं केलं, असं केलं, असं केलं, असं केलं. ओके, हे आता रिसेट करतो जस्ट.
इथे वरती तुम्हाला दिसतं ते पाथ त्याने फॉलो केलेला होता, मी रिसेट केलं आहे. ओके, देन असा पाथ केला, त्याप्रमाणे तो इथे ॲडजस्ट झालेला आहे, पण प्रॉपर आउटपुट आपल्याला मिळत नाही आहे, ते काही लिमिटेशन्स असल्यामुळे. पण हे ॲप जर तुम्हाला बेसिक असं काही तिथे बनवायचं असेल शॉर्टमध्ये वगैरे, तर त्यासाठी हे तुम्हाला टूल अत्यंत युजफुल आहे. सो या टूलचं नाव आहे टेक्स्ट पाथ मेकर. सो अशा प्रकारे आपण आता 5 टूल्स कॅनव्हामधली 5 ॲप्स टेक्स्ट इफेक्टसाठी बघितलेली आहेत. थँक्यू.